नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. दादांच्या विमान अपघातानंतर आजपर्यंत महाराष्ट्रात या विमान अपघाताच्या अनुषंगानं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मग आमदार रोहित पवारांनी मांडलेलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधून आमदार रोहित पवारांनी सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार हे अनेक मान्यवर नेत्यांना महाराष्ट्रामध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल जाऊन भेटल्याचं देखील पाहायला मिळालं. नुकतंच रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्र पातळीवरच्या अनेक नेत्यांना रोहित पवार भेटले. मागणी फक्त एकच होती, अगदी साधी मागणी होती की ज्या व्यक्तीनं 1991 पासून 2026 पर्यंत देशाच्या लोकसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं, लाखो लोकांचे अश्रू पुसण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं, आपल्या कामातून ज्या व्यक्तीने आपली ओळख सिद्ध केली, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा होताना पाहायला मिळाली. आता विधिमंडळाचं अधिवेशन तर 25 मार्च रोजी संपेल. तिकडे संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. मात्र तरी देखील दादांच्या विमान अपघाताच्या प्रश्नी चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही. आज सर स्थगन प्रस्ताव जो आलेला होता तो देखील फेटाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच दादांच्या विमान अपघातावर दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभेच्या, राज्यसभेच्या म्हणजे संसदेमध्ये सुद्धा आणि इकडे विधिमंडळामध्ये सुद्धा का चर्चा होत नाहीये, याच अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत आज माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाचे प्रवक्ते आणि सगळ्यात पहिल्यांदा दादांच्या विमान अपघाताप्रश्नी घातपाताचा संशय ज्यांनी व्यक्त केलेला होता ते विकास लवांडे सर. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. एकंदरीतच सर, तुम्ही सुद्धा म्हणजे रोहित दादा ज्या पद्धतीने नेत्यांना भेटत होते, तुम्ही सुद्धा रोहित दादांबरोबर अनेक नेत्यांना या विषयी केवळ अजितदादांच्या विमान अपघाताचा प्रश्न जो आहे तो लोकसभेमध्ये मांडला जावा, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये मांडला जावा, या मागणीसाठी अनेक नेत्यांना तुम्ही भेटत होतात. मात्र तरी देखील आज तागायत ही चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही. उलट जो काही स्थगन प्रस्ताव आज रोहित दादांनी दिलेला होता तो स्थगन प्रस्ताव सुद्धा विधानसभा अध्यक्ष फेटाळतात. त्यामुळे प्रश्न हाच उपस्थित होतोय की दादांच्या विमान अपघात प्रश्नी चर्चा का होत नाहीये, कोणाचा या सगळ्यावर नेमका दबाव आहे किंवा कोण चर्चा होऊ देत नाहीये? खर तर या विषयामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत. रोहित दादा पवार यांनी सर्व पातळीवर मुद्दे मांडलेले आहेत. नुसते मुद्देच मांडलेले नाहीत, नुसते प्रश्नच उपस्थित केले नाहीत, तर काही पुरावे सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधा जो काय BNSS ऍक्ट प्रमाणे प्रत्येक नागरिकाला एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये किंवा दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करण्याचा जो घटनेने अधिकार दिलेला आहे, कायद्याने अधिकार दिलेला आहे, तो सुद्धा अधिकार इथे मिळत नाहीये. साधा FIR सुद्धा घेतला जात नाहीये. आणि आपण जो प्रश्न उच्चारलेला आहे की संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये ही चर्चा का होत नाही, चर्चेला हा प्रश्न का येत नाही, याचं कारण असं आहे की सत्ताधारी लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत. VSR कंपनी जी आहे ती VK सिंग नावाच्या माणसाची आहे. त्या VSR कंपनीमध्ये या सगळ्या सत्ताधारी लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. अनेकांची विमानं त्या कंपनीमध्ये आहेत. आणि DGCA आणि VSR यांची बऱ्याच गोष्टी, DGCA ही भ्रष्ट असलेली एक यंत्रणा केंद्र सरकार पोसत आहे त्या ठिकाणी. आणि केंद्रातलं सरकार जे आहे ते केंद्रीय विमान नागरी वाहतूक मंत्री जे आहेत नायडू, त्यांच्या पक्षाच्या टेकूवर केंद्र सरकार त्या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. चंद्रबाबू नायडूच्या पक्षाचा पाठिंबा त्या भाजपाच्या सरकारला असल्यामुळे चंद्रबाबूच्या मंत्र्यांची चौकशी होत नाही, DGCA ची चौकशी होत नाही, VSR ची चौकशी होत नाही. जो काय मध्यंतरी एक अहवाल 20 पानाचा AIG ने दिला, तो जो सुद्धा अहवाल सुद्धा होता तो फेक होता. अगदी त्यांनी असं सांगितलं की तिथे झाडाला विमान धडकलं. तिथे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत किंवा स्पॉट व्हिजिट ज्यांनी केलंय त्यांना हसू येतंय अक्षरशः आणि राग सुद्धा येतोय. आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक विविध पक्षाच्या, इंडिया आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो, तेव्हा सर्व नेत्यांना ही शंका आणि हा प्रश्न रास्त वाटत होता. त्यांनी हे सर्व अप्रिशिएट केलेलं आहे आणि त्यांना
याबद्दल घातपाताचा संशय निश्चितपणाने त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जाणवला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात याची चर्चा होते आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचा स्वतःचा जो पक्ष एनसीपी, त्याच्यातले जे प्रमुख नेते आहेत किंवा आमदार आहेत, ज्यांना सत्ता प्यारी आहेत, त्यांना मात्र अजितदादांचा घातपात वाटत नाही. हे दुर्दैव आहे. आणि याची चौकशी जी काय आहे ती टेक्निकल अंगाने चौकशी करण्याचा प्रयत्न आहे. याच्या आधी अनेक विमान अपघात असेच दडपलेले आहेत, अनेक गुन्हे दडपलेले आहेत. त्याच पद्धतीनं अजितदादांचा हा जो काही घातपात आहे, ज्याला आम्ही मर्डर म्हणतोय, सुनियोजित मर्डर, त्या मर्डरची केस ही जशी इतर घटना त्या ठिकाणी गुंडाळून टाकल्या, दाबल्या किंवा चौकशीला येऊ दिल्या नाहीत, तशाच पद्धतीने याची चौकशी होऊ नये म्हणून संसदेत सुद्धा त्याचा विषय घेतला जात नाही आणि विधिमंडळात सुद्धा विषय घेतला जात नाहीये. आमच्या पक्षाच्या आमदारांनी किंवा खासदारांनी सुद्धा दिल्लीत विविध पक्षाच्या खासदारांनी सुद्धा हा प्रश्न छेडला, परंतु चर्चेला घ्यायला तयार नाहीयेत. विधान परिषदेत आणि विधिमंडळात ही चर्चा करायला काय अडचण आहे? अजितदादाचा पक्ष सत्तेत आहे, उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी घातपात झालाय, तरी सुद्धा मात्र इथे चर्चेला विषय येत नाही, कारण याच्यामध्ये खूप मोठे मासे त्याच्यामध्ये अडकतील आणि ही चर्चा सत्ताधारी पक्षाच्या अंगलट येईल म्हणून ते चर्चेला घेत नाहीत. निश्चितच सर, या सगळ्यामध्ये खरं तर सगळ्यांनीच आळीमिळी गुपचेळी असं धोरण कुठेतरी राबवल्याचं पाहायला मिळतंय. दादांच्या पक्षाच्या आमदारांकडनं एकदा मुख्यमंत्री दालनात एंट्री करताना विधिमंडळात मुख्यमंत्र्यांना एक निवेदन जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं सीबीआय चौकशीच्या अनुषंगानं. आणि त्या पत्रानंतर पुढे अजितदादांच्या राष्ट्रवादीतले सुद्धा कुठलेच आमदार किंवा मोठा नेता यावर बोलताना पाहायला मिळत नाही. एक केवळ अमोल मिटकरी आहेत की जे रोज माध्यमांसमोर येत आहेत, रोज ट्विटच्या माध्यमातून वेगवेगळे खुलासे जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. मग या आमदारांवर सुद्धा कुणाचा दबाव आहे असं वाटतंय? आमदारांच्यावर दबाव निश्चितपणे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, यांचा निश्चितपणे दबाव आहे. आणि सुनेत्रा वहिनी पवार बोलत नाहीत, हाही महाराष्ट्राला मोठा कोडं पडले आणि प्रश्न पडलाय. मुख्यमंत्र्यांना हे भेटले, सीबीआय चौकशी करा म्हणून मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत सीबीआयने याची इन्क्वायरी सुरू केलेली नाहीये. उलट अजितदादाच्या पक्षाचे मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा लोक मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देत आहेत. ही क्यू येते यांची की तुम्ही सत्तेत राहता तरी कशाला? जर तुमच्या नेत्याच्या घटनेची चौकशी करायला सीबीआय 1 महिना झाला अजून त्याचं चौकशी सुद्धा सुरू करत नाही किंवा सीबीआयने अजून अर्ज स्वीकारलेला पण नाही, याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली असू शकते? अजितदादांनाच जर न्याय मिळत नसेल इतक्या मोठ्या नेत्याला, जो उपमुख्यमंत्री अनेक वर्ष राहिलेला माणूस आहे, इतका मोठा नेता महाराष्ट्रातनं जातो आणि त्याच्या घातपाताची चौकशी होऊ शकत नाही, एफआयआर होऊ शकत नाही, सामान्य माणसाला कधी न्याय मिळणार आहे? तर तो मिळणार नाही. ही व्यवस्था सडलेली आहे आणि क्रूर राजकारणाचा बळी हे अजितदादा ठरलेले आहेत. अजितदादांची कोणाला तरी निश्चित राजकीय अडचण झालेली होती, म्हणूनच त्यांचा सुनियोजित मर्डर केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यातलं कोणीतरी निश्चितपणे गुंतलेलं आहे. म्हणूनच या विषयाला सरकार चर्चेला घ्यायला तयार नाही किंवा सीआयडीला सुद्धा तपास दिलाय, त्याचे सुद्धा अजून पुढे काही येत नाहीये. सीबीआय तपास करायला तयार नाहीये. सत्ताधारी पक्षातले लोक कसे काय गप्प बसू शकतात? भारतीय जनता पार्टी रोहित दादांना ट्रोलिंग करते, अजितदादाच्या पक्षातले काही आमदार ट्रोलिंग करतायत. सुनील शेळके सारखे किंवा अनिल भाईदास पाटील सारखे आमदार मंत्रिपदासाठी आसुसलेत. यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते आपल्या नेत्यांचं लांगोल चालून करतायत. अजितदादांच्या या घटनेचं त्यांना काही देणं घेणं नाही. अजितदादांच्या पक्षामुळे ज्यांना आमदारक्या मिळाल्या ते गप्प कसे बसू शकतात, हा माझा साधा सरळ सवाल आहे. निश्चितच या सगळ्यामध्ये पुन्हा व्ही-एस-आर कंपनी, डीजीसीए, हे AIBचा आलेला अहवाल, या सगळ्यामधून सुद्धा अनेक प्रश्न कुठेतरी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यावर अ, अ, प्रस्ताव 93च्या अन्वयी असेल किंवा दीर्घकालीन चर्चेच्या अनुषंगाने असेल, लक्षवेधीच्या अनुषंगाने असेल, विधिमंडळामध्ये चर्चा होईल असं वाटलेलं होतं. प्रत्येकालाच तसं वाटत होतं की आता विधिमंडळामध्ये हा विषय जो आहे तो चर्चेला येईल, त्याच्यावर चर्चा होईल. म्हणजे पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या सगळे नेते ज्या पद्धतीने अजितदादांविषयीच्या भावना व्यक्त करत होते, ते बघून असं वाटत होतं की अजितदादांना न्याय देण्यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करताना पाहायला मिळतील. मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तुम्ही ज्यावेळी प्रत्येक नेत्यांना भेटत होतात याच मागणीच्या अनुषंगाने, तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स या प्रत्येकाकडून मिळत होता? अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत होता. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षाचे संजय सिंग असतील, अतिशय आदबीनं आणि त्यांनी काही गोष्टीची माहिती, प्राथमिक माहिती गोळाही केलेली होती.
फार सेन्सिटिव्ह पद्धतीनं त्यांनी आमच्याकडनं माहिती घेतली, सविस्तर चर्चा सर्व मुद्द्यावर केली आणि या प्रश्नाबद्दल आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आरजेडी पक्षाचे सुद्धा नेत्यांनी सांगितलं. प्राध्यापक मनोज झा जे आहेत त्यांनी सुद्धा परवा लोकसभेत राज्यसभेत हा प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे धर्मेंद्र यादव हे दोन नेते सुद्धा फार त्या ठिकाणी संवेदनशीलपणाने या विषयाची माहिती आमच्याकडनं घेत होते. राहुल गांधी, सोनिया गांधी असतील, खरगेजी असतील, यांनी सुद्धा अतिशय संवेदनशीलपणाने ही माहिती घेतली. राहुल गांधींनी तर बरीचशी माहिती ऑलरेडी गोळा केलेली होती. रोहित दादांना त्यांनी जवळपास 35-40 मिनिटं वेळ देऊन स्वतः राहुल गांधींनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्या संदर्भात ट्विटरद्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि सरकारला काही प्रश्न विचारले. एकूणच दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणातले जे नेते आहेत यांना सर्वांना संशय आहे की अजितदादांचा घातपात झालेला आहे आणि त्या सगळ्यांचं म्हणणं एक होतं की तुम्ही जे काही 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण चालवलं होतं, या विलिनीकरणाला कोणाला तरी खटकत होतं आणि विलिनीकरण होऊ नये आणि म्हणूनच 12 फेब्रुवारीला दादांची घोषणा या विलिनीकरणाची करण्याचं दादांनी ठरवलेलं होतं आणि विलिनीकरणाच्या आधीच दादांचा काटा काढला गेला आणि दिल्लीतल्या लोकांना हाच संशय आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि म्हणूनच अजितदादांचा काटा काढला गेला असावा, असा दिल्लीतल्या सर्व प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी संशय वाटतोय. खरं तर जय पवारांची सुद्धा पत्रकार परिषद या सगळ्यामध्ये होणार होती. आता ती मागच्या आठवड्यात पोस्टपोन झालेली पत्रकार परिषद या आठवड्यात होईल असं जय पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आजची एक लेटेस्ट बातमी अशी आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा एक रोहितदादांची पत्रकार परिषद सुद्धा या सगळ्यामध्ये होणार आहे. आता 25 तारखेला तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे आणि संसदेचं अधिवेशन सुद्धा त्याच दरम्यान संपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही रोहितदादा असतील किंवा तुमच्यासोबतचे अनेक सगळे समविचारी नेते की ज्यांना वाटतं, मनापासून वाटतं की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तर आता या सगळ्या अनुषंगाने तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे? या संदर्भामध्ये या लढ्याचं आमच्या पक्षाच्या वतीने आमदार रोहितदादा पवार नेतृत्व करतायत. त्यांनी त्या विषयामध्ये डीपमध्ये अभ्यास केलेला आहे. सर्व पातळीवरचा अभ्यास केलेला आहे. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला लाजवेल अशा पद्धतीचा सत्तेत नसताना किंवा कुठली सत्ता नसताना त्या ठिकाणी रोहित पवारांनी अतिशय स्वतःची काही यंत्रणा लावून किंवा वेगवेगळ्या लोकांचे सोर्सेस त्या ठिकाणी जोडले जाऊन लोकांनी त्याच्यामध्ये अनेक इनपुट्स दिलेले आहेत आणि हे सगळे गंभीर स्वरूपाचे आहेत. आता ते जे पुढची पत्रकार परिषद घेणार आहे हे अतिशय गंभीर काही गोष्टी इनपुट्स मिळालेले आहेत ते त्याच्यात दाखल करतील आणि पुढच्या काळामध्ये काय करायचं हे ते घोषित करतीलच. परंतु कधीतरी आम्हाला हे जनतेच्या न्यायालयात जावं लागेल, रस्त्यावरचीच लढाई लढावी लागेल आणि जनतेला सुद्धा या क्रूर राजकारणाविरुद्ध आणि सडलेल्या शासन व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरावंच लागेल. निमित्त अजितदादा पवारांचं आहे, परंतु सर्वसामान्यांच्या जीवाचं पुढच्या काळामध्ये काय होणार या शासन व्यवस्थेना आणि या क्रूर राजकारणाच्या निमित्ताने जर कोणाला न्यायच मिळणार नसेल तर शेवटी लोकांना या क्रूर राजकारणाच्या विरोधात आणि सडलेल्या शासन व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. निमित्त अजितदादांचं असेल. निश्चितच अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने अधिवेशनात चर्चा का होत नाही, याच अनुषंगाने आपण विकासजींची चर्चा केली आणि खरं तर आता उद्या 19 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार रविवार अशा 2 सुट्ट्या असणार आहेत आणि त्यानंतर मग पहिले सोमवारी तर सगळ्या निवृत्त होणाऱ्या सभासदांचा निरोप समारंभ होणार आहे. मग एक दिवस फक्त 25 तारखेचा उरतो, ज्याच्यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात तरी या सगळ्या अनुषंगाने काय चर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होते का? अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगानं जो काही स्थगन प्रस्ताव असेल किंवा कलम 93 अन्वये होणारी चर्चा असेल, दीर्घकालीन चर्चा आणि लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली जाणारी चर्चा, या सगळ्यामध्ये काय त्या संदर्भात पुढच्या काळात चर्चा होतीये का हे पाहणं महत्वाचं असेल. या सगळ्या अनुषंगाने आपण विकासजींची चर्चा केली. विकासजी, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी शी बोललात आणि सविस्तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. धन्यवाद.